रामटेक नगर परिषद के रामलेश्वर वार्ड स्थित सुलभ शौचालय से एक चौंकाने वाला मामला सामने आया है। निजी व्यक्ति को संचालन के लिए दिए गए सार्वजनिक शौचालय में महिला शौचालय के अंदर फ्रिज रखा हुआ मिला, जबकि परिसर में देशी शराब और बियर की खाली बोतलें पाए जाने के बात सामने आई है। इस मामले को रामटेक नगर परिषद के स्वीकृत सदस्य रमेश कारामोरी के सामने लाया गया। महिला शौचालय के अंदर फ्रिज रखने के पीछे आखिर क्या कारण है, साथ ही सार्वजनिक शौचालय के परिसर में शराब की बोतल कैसे पहुंचे, इन सवालों को लेकर अब चर्चा शुरू हो गई है। सार्वजनिक उपयोग के लिए बनाए गए शौचालय परिसर में शराब की खाली बोतलें मिलने से नागरिकों में भी नाराजगी है। इस मामले को लेकर विस्तृत सदस्य रमेश कारामोरी और नगराध्यक्ष विकेंद्र महाजन के बीच आरोप प्रत्यारोप होने की बात सामने आ रही है। मामले की गंभीरता को देखते हुए अध्यक्ष विकेंद्र महाजन ने संबंधित प्रकरण की जांच कर दोषी पाए जाने के खिलाफ उचित कार्रवाई करने का आश्वासन दिया है। हालांकि आरोप प्रत्यारोप के चलते अब इस मामले में नया मोड़ ले लिया है और नगर परिषद प्रशासन की भूमिका पर भी सवाल उठ रहे हैं। महिला शौचालय के अंदर फ्रिज क्यों रखा गया है, शौचालय परिसर में शराब की बोतलें कैसे पहुंची, इस पूरे मामले के लिए जिम्मेदार कौन है, इन सभी सवालों की गहन जांच कर सच्चाई सामने लाने की मांग नागरिकों के द्वारा की जा रही है। अब नगर परिषद प्रशासन इस मामले में क्या कार्रवाई करता है, इस पर रामटेक क्षेत्र के नागरिकों की नजर बनी हुई है। मागच्या काही दिवसापासून मला काही लोक तक्रारी करत होते की आम्ही नगरपालिकेला सांगितलं, मात्र कोणी लक्ष देत नाही। तिथे पुरुष शौचालय आणि महिला शौचालय असे दोन कंपार्टमेंट आहे आणि महिला शौचालयाचा वापर थोडा कमी आहे त्या तुलनेमध्ये पुरुषांच्या ह्याच्यात। तर त्यामध्ये एका महिला शौचालयाचा एक जे स्टोर रूम आहे, त्या स्टोर रूम मध्ये एक फ्रीज ठेवलाय। त्या फ्रीज मध्ये पाण्याच्या बॉटल्स असतात तिथे आणि तिथे डिस्पोजल असतात आणि तिथे वाईन शॉप मधून दारू आणायची आणि तिथे प्यायची असा धंदा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याच्या तक्रारी काही लोकांनी माझ्याकडे केल्या होत्या। तेव्हा मी जेव्हा तिथे गेलो तर ते जी कॅबिन जिथं होती ते बंद होती, ती मी उघडायला लावली। जेव्हा उघडली तेव्हा त्यामध्ये एक फ्रीज होता, फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्स थंड्या होत होत्या, दारूच्या खाली बॉटल्स पडल्या होत्या आणि आम्हाला अशी माहिती भेटली की वाईन शॉपमधून आजी तिथे दारू प्यायची, मग त्याचे पैसे त्या शौचालय चालवणाऱ्यांनी घ्यायचे आणि सोबतच जेव्हा ड्राय डे असते म्हणजे ज्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात तेव्हा इनलिगल दारू तिथे विकायची। सुलभ शौचालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी ते नगरपालिकेच्या मालकीचा आणि त्याच्यातही महिला शौचालयाच्या कंपार्टमेंटमध्ये दारू विकणं हा देशातला पहिला प्रकार असेल आणि रामटेक नगरपालिका ही देशातली पहिली नगरपालिका ठरली असेल की ज्याच्यामध्ये हा प्रकार चालते। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण आम्हाला कारवाईची अपेक्षा नाही आहे, कारण की मुख्याधिकारी जे आहेत आमच्या रामटेकच्या नगरपालिकेच्या त्यांच्यावर कोणाचाच वचक नाही आहे। म्हणजे नगराध्यक्षांना तर ते ओळखतात की नाही ओळखत, त्यांना विचारतात की नाही विचारत। म्हणजे आता परिस्थिती अशी आहे नगरपालिकेची, मुख्याधिकारी तर सोडा, साधे आमच्या नगराध्यक्ष उपाध्यक्ष सभापती जरी गेला तर नगरपालिकेच्या साधा चपराशी सुद्धा उठून उभा होत नाही। माननीय भेदे साहेब यांच्या गॅरेज समोर जे सुलभ शौचालय आहे ते आपण खाजगी व्यक्तीला नगर परिषद मार्फत चालवण्याकरता दिलेलं आहे। आजच्या व्हिडिओच्या मार्फत ते जे प्रकरण लक्षात आलंय, या प्रकरणामध्ये त्या शौचालयामध्ये दारू विक्रीचं काम झालेलं असं दिसतंय त्या व्हिडिओमध्ये। वस्तुस्थिती निश्चितपणे त्यामध्ये तपासली जाईल आणि अशा प्रकरणामध्ये जर कोणी त्यात दोषी आढळला असेल किंवा त्या शौचालयामध्ये कुठला चुकीचा गैरप्रकार किंवा अवैध स्वरूपाचा कुठलाही धंदा चालत असेल तर निश्चितपणाने त्याला त्वरित निलंबित करून नगर परिषद सोबतच्या करारनामा त्वरित त्याचा रद्द करण्यात येईल। जर त्या महिला शौचालयामध्ये जायचं होतं तर सोबत एखादी महिला पदाधिकारी किंवा महिला सहकारी घेऊन गेलं असतं तर बरं झालं असतं। तुम्ही सगळं प्री प्लॅन करून असा प्रकार व्हायला नको। महिलेच्या बाबतीत जात असताना आपण सुद्धा काही गोष्टीच्या नियमाचं पालन ठेवायला पाहिजे। कदाचित आमचे सहकारी मित्र या गोष्टी विसरून गेले असतील, आता काही गोष्टी त्यांच्या हातातून सुटलेल्या आहेत असं मला समजलेलं आलेलं आहे, पण कदाचित राहून राहून त्याला त्या गोष्टीची आठवण येत असेल। पण जर असा प्रकार घडत असेल तर योग्य नाहीये, निश्चितपणाने कारवाई केली जाईल, पण शहानिशा झाल्याच्या नंतर कारवाई केली जाईल आणि जर त्याच्यात दोषी कोणी आढळत असेल त्याच्यावर निलंबनाची कारवाई, त्याचा करारनामा रद्द करून स्वतः नगर परिषद ते सार्वजनिक शौचालय चालवेल।